राम राम मंडळी. तर सध्या पावसानं जिकडं तिकडं पुरा डोंगा माहोल करून टाकलेला आहे. तुम्ही बातम्यामध्ये पाहत असाल का कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत आणि मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत जिकडं तिकडं पुरा पाऊस चालू आहे. काही काही जिल्ह्याने तर रेड अलर्ट देऊन टाकला आहे, शाळेला सुट्टी देऊन टाकली आहे आणि प्रशासनानं असं नोटीस काढली आहे का अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे. आत्ता पुण्यामधला भिडे पूल पाण्याखाली गेला. पुण्यामधल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी घुसलं म्हणजे तुम्ही समजू शकता का बा खरंच मुसळधार पाऊस चालू आहे जिकडं तिकडं. मग आता कामाशिवाय बाहेर जायचं नाही, घरात बसून राहायचं. तर मग घरात बसून नेमकं करायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न काही काही पोटेले पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर माया परिणामी समजा तुम्हाला देण्याचं एक सोल्युशन मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर समजा तुम्हाला जर समजा पिक्चर पाहायला आवडत असतील, पिक्चर पाहिले जर समजा आवडत असतील, जे की नॉर्मली एका साधारण माणसाने पिक्चर पाहिले आवडतेच, तर पिक्चर पाहिले जर समजा तुम्हाला आवडत असतील तर दोन असे पिक्चर मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही पाहू शकता घर बसल्या. कारण ते पिक्चर बहुतच जबरदस्त आहे. कारण फालतू बिलतू पिक्चर तर आपण तुम्हाला सांगणार नाही, तर पिक्चर बहुतच जबरदस्त आहे. तर पहिला पिक्चर विजय सेतुपतीचा महाराजा. खरं तर महाराजाबद्दल बोलायला थोडंसं लेटच झालो मी, कारण फेसबुकवर इकडं तिकडं तुम्ही महाराजाच्या ज्या काही पोस्ट आहे त्या पोस्ट तुम्ही पाहिल्या असतील त्या पिक्चरबद्दल का बहुतच मास्टरपीस वगैरे 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 आहे म्हणून. पण तो पिक्चर मी नवी पाहिला आणि तो पिक्चर मला कसा वाटला ते मी तुम्हाला सांगतो. तर पिक्चर राजो बहुतच जबरदस्त आहे. म्हणजे विजय सेतुपती म्हणलं तर विजय सेतुपतीचे नियर अबाउट सगळेच पिक्चर आपल्याला चांगलेच वाटते, कारण तो माणूस चांगल्या पिक्चरमध्येच काम करते. पण महाराजा हा जो काही पिक्चर आहे तो एक्सेप्शनल आहे, म्हणजे बहुतच जबरदस्त आहे. म्हणजे स्टोरी म्हणसान तर बहुतच खतरनाक, स्क्रीन प्ले म्हणसान तर बहुतच खतरनाक, ॲक्टिंग म्हणसान तर बहुतच खतरनाक आणि डायरेक्शन म्हणसान तर बहुतच खतरनाक. म्हणजे एकंदरीत सगळंच त्या पिक्चरमध्ये खतरनाक आहे. तुम्हाला जर थ्रिलर आणि सस्पेन्सवाले पिक्चर जर समजा तुम्हाला पाहायला आवडत असतील तर महाराजा पिक्चर तुम्ही पाहिलाच पाहिजे राजू, पाहिलाच पाहिजे. कारण खरंच मास्टरपीस म्हणावा असा चित्रपट तो आहे महाराजा. तर या पिक्चरची स्टोरी बिरी काय मी तुम्हाला सांगणार नाही, कारण फेसबुकवरच्या जर समजा तुम्ही लोकांच्या पोस्ट पाहिल्या असतील तर बऱ्यापैकी लोकांनी तिथं स्टोरीचा बोलबाला तिथं करून टाकला आहे. पण एकंदरीत हा पिक्चर तुम्ही ना काऊन पाहायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. तर भूतकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे 3 इयर्स ॲगो, 4 इयर्स ॲगो, काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी असं न सांगता भूतकाळ आणि वर्तमान काळ असं मिक्स करून त्यानं तिथं दाखवलं आहे. आणि ते लिहून नाही आलं म्हणून आपण कन्फ्यूज होत नाही. म्हणजे तिथं लिहून येत नाही का 15 वर्षांपूर्वी, असं लिहून आलं तर आपण समजून जातो का बा 15 वर्षापूर्वी आपण गेलेलो म्हणून. तर तसं या पिक्चरमध्ये येत नाही. तशी घटना भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही म्हणजे पॅरलली घडत असतात, पण आपण ते पाहताना कुठंच कन्फ्यूज होत नाही. एवढा खतरनाक आहे. म्हणजे याचं श्रेय हा वेगळ्या प्रकारचा स्क्रीन प्ले आपण या चित्रपटामध्ये त्यानं वापरलेला आहे हे आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि कथाची जी काही मांडणी आहे, स्टोरी टेलिंगचा जो काही प्रकार आहे तो एकदम उत्कृष्ट आहे प्रकार हा. म्हणजे बहुतच जबरदस्त हा पिक्चर तुम्ही फील करसान पाहताना. म्हणजे विजय सेतुपती तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाते, तो म्हणते का माझ्या घरातला कचऱ्याचा डब्बा चोरीला गेला आहे आणि कचऱ्याचा डब्बा जर समजा तुम्ही मला सापडून देसाल म्हणते तर मी तुम्हाला देतो म्हणते 5 लाख रुपये. नंतर तो म्हणते का मी तुम्हाला 8 लाख देतो. तर पोलीसवाले बी शॉक होऊन जाते का भाऊ कचऱ्याच्या डब्यासाठी हा 5 लाख देऊन राहिला, 8 लाख देऊन राहिला, म्हणजे त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये काहीतरी झोलझाप असला पाहिजे नाही का. म्हणजे एक तर तो सोन्याचा असला पाहिजे डब्बा, नाही तर त्या डब्यामध्ये सोनं असलं पाहिजे, असं काहीतरी पोलीसवाल्याला वाटते तसं. आणि पोलीसवाले बी मग आता तिथं थोडेसे स्टार्टिंगला भ्रष्ट दाखवले आहे. नंतर पोलीसवाल्याचं बी समजा जे काही टर्नओव्हर आहे, ट्रान्झिशन आहे, ते ज्या प्रकारे होते ते पाहून बी आपण अचंबित होऊन जातो आणि आपल्यालाही मस्त वाटते की बा पोलीसवाले बी शेवटी त्यानं तिथं चांगले दाखवले आहे. तर मग हे कचऱ्याच्या डब्याची कंप्लेंट काऊन केली बा त्यानं आणि कचऱ्याचा डब्बा चोरीला गेला तर मग एवढा का त्रास झाला. म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला असं वाटते का बा विजय सेतुपती म्हणजे थोडासा असा सायको टाईप असल्यासारखं आपल्याला वाटते. परंतु नंतर जशी चित्रपटाची कथा उलगडत जाते आणि शेवटचा सस्पेन्स म्हणसान नादखुळा सस्पेन्स. म्हणजे त्या सलमान खानच्या वॉन्टेड चित्रपटामध्ये सलमान खान IPS आहे हे कळल्यावर जेव्हा आपल्याला जेवढा धक्का बसला होता त्याच्यापेक्षा दुप्पट धक्का या चित्रपटामधला सस्पेन्स पाहून आपल्याला बसते. एवढा खतरनाक सस्पेन्स या पिक्चरमध्ये त्यानं तिथं ठेवलेला आहे. आणि एकंदरीत अख्खा चित्रपट पाहताना बी कुठंच आपण बोर होत नाही, काय नाही. त्या चित्रपटामध्ये ॲक्शन बी तेवढीच वापरलेली आहे आणि कथा पटकथा तर 1 नंबर आहे. आणि ॲक्टिंगच्या बाबतीत तर भाऊ बाप माणसाचं आहे सगळे. म्हणजे अनुराग कश्यपनं बी तो स्वतः चांगला डायरेक्टर आहे अनुराग कश्यप, पण ॲक्टिंग बी त्यानं बाप केली आहे. आणि विजय सेतुपतीबद्दल तर म्हणालेच नको, तो तर पहिलेपासूनच ॲक्टिंगचा बाप माणूस आहे. त्यामुळं एकंदरीत जर समजा म्हणसान तर महाराजा पिक्चर
फॅमिलीसोबत पाहण्यासारखा पिक्चर आहे. विशेष म्हणजे फॅमिलीसोबत म्हणजे असं नाही का एकट्याच चुमरीमध्ये बसून फोटो तरी आपण पाहून राहिलो. फॅमिलीसोबत बी तुम्ही हा पिक्चर पाहू शकता. त्यामुळं एकंदरीत जर समजा चांगला पिक्चर पाहता असेल तर महाराजा हा पहिल्या लिस्टवरता आहे माझ्या. आणि नेटफ्लिक्सवर आहे अवेलेबल महाराजा पिक्चर. जर समजा तुमच्याकडं नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असेल तर घ्या, नाही तर कोणत्या मित्राकडे असेल तर त्याच्याकडून उसनं घ्या. नाही तर समजा तुम्हाला फुकटात पाहायचं असेल तर कोणत्या ॲप्लिकेशनवर पिक्चर फुकटात पाहायला भेटते हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आता दुसरा जो पिक्चर आहे तो आहे किल नावाचा पिक्चर. नवीनच आलेला हिरो आहे. पण भाऊ ॲक्शन पिक्चर जर समजा तुम्हाला पाहायला आवडत असतील, ॲक्शनवाले मारधाड एकदम, तर किल पिक्चर तुम्ही पाहू शकता. आणि ॲक्शन म्हणजे साऊथसारखी नाही का बा एक बुक्की मारते ना 40 लोक असे उडून राहिले, नाही तशी ॲक्शन नाही. वास्तववादी ॲक्शन त्यानं तिथं दाखवली आहे. म्हणजे असं नाही का बा आपला एकटा हिरो 40 लोकायले एकटाच मारून राहिला, नाही. हिरोची बी लागते, हिरो बी मार खाते. म्हणजे एकंदरीत तिथं व्यवस्थित प्रकारे वास्तववादी ॲक्शन आपण ज्याला म्हणतो ती तिथं त्यानं दाखवली आहे. हिरो राहते मिलिटरीमधला. म्हणजे पिक्चरची जर कथा म्हणसाल तर साधी सरळ सोपी गोष्ट आहे. एका ट्रेनमध्येच पिक्चर आहे इथून तिथून. म्हणजे हिरो हिरोईन सगळी एका ट्रेनमध्ये तिथं जात राहते. आणि त्या ट्रेन लुटण्यासाठी काही लुटारू त्या ट्रेनमध्ये चढतात. मग ते लुटारू थोडीशी तिथं मारझोड करते आणि हिरो आपला मिलिटरीवाला असते तर मग ते बी त्याला तिथं रोखण्याचा प्रयत्न करते आपल्या परीनं लुटारूनले, नाही का. पण मग तावामध्ये तो राघव म्हणजे कोणता राघव जुयाल आपला डान्सर तो, तर तो राहते विलन. तो हिरोनीले मारून टाकते, डायरेक्ट खूनच करते तिचा बोक्कात, जा म्हणते. मग आता हिरोनीले मारल्यावर मग हिरो गप्प बसणार आहे का. एक तर तो मिलिटरीमधला राहते कमांडो, तो पहिले तर फक्त लुटारूनले लुटत राहते, हातपाय तोड हे कर ते कर म्हणून, नाही का. पण हिरोईनीले जेव्हा तो राघव मारून टाकते तेव्हा म्हणते आता नाही रे बाप्पा, आता आपण कोणाला सोडणार नाही. मग तो जो काही चेतावते मग डायरेक्ट बाबू रे डायरेक्ट गळा कापण हे का बिलकुल म्हणजे हिंसा. म्हणजे तुम्हाला रक्त पाहून जर चक्कर येत असेल तर मग हा पिक्चर तुम्ही पाहू नका, कारण रक्तच रक्त आहे पुरं. म्हणजे एवढं त्यानं तिथं बेकार पद्धतीनं तिथं मारला आहे विलन. म्हणजे तुम्ही विचारू शकत नाही, बहुतच खतरनाक. आणि त्या ट्रेनच्या डब्यामध्ये सगळा कार्यक्रम होऊन राहिला. परंतु एकंदरीत ॲक्शन माणसा पिक्चरमधली तर जबरदस्त विदेशातला ॲक्शन डायरेक्टर घेऊन त्यानं तिथं तो पिक्चर केला आहे तिथं. आणि माणसांत ट्रेनमध्ये जरी घडत असला आणि स्टोरी जरी समजा साधी असली तरी ॲक्शन हा एकमेव धागा पिक्चरमधला असा आहे त्या का तो आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत खेळवून ठेवते. कुठंच हा चित्रपट बी तुम्हाला बोर होत नाही. हा बी चित्रपट तुम्ही फॅमिलीसोबत पाहू शकता जर समजा तुम्हाला तुमच्या फॅमिलीले रक्त पाहायची सवय असेल तर. म्हणजे एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये चाकू खूप असला आणि तो मेला हे जर समजा तुमच्या घरच्यांना सहन होत असेल पाहताना तर तुम्ही हा पिक्चर फॅमिलीसोबत पाहू शकता. नाही तर मस्त एकट्यामध्ये हेडफोन कानामध्ये घालायचे आणि पिक्चर पाहायचा. ॲक्शनवाला आहे, मिलिटरीवाला आहे. म्हणजे नवीनच पहिलाच पिक्चर आहे. हिरोचा पण जबरदस्त ॲक्टिंग तिथं त्यानं केली आहे. ॲक्शन म्हणसान तर बारे बा म्हणजे ॲक्शनसाठीच तो पिक्चर आहे एकंदरीत. म्हणजे काही लोक तर असे म्हणून राहिले का आजवर भारतामध्ये अशा प्रकारचा ॲक्शन चित्रपट बनलेलाच नाही आहे. म्हणजे बनले आता तुम्ही म्हणसान का साऊथमध्ये बनले आहे बाहुबली. बाहुबली एक असा फूक मारली तर 4-5 विलन उडून चालले बाहुबलीमध्ये. त्याला ॲक्शन नाही म्हणत, वास्तववादी ॲक्शन. हिरोने एक ठोका मारला तर विलन 2 मारून राहिला, विलननं 2 मारले तर हिरो 4 मारून राहिला. याले म्हणते ॲक्शन. म्हणजे तो बी मार खाऊन राहिला आणि तो मारून बी राहिला. ही झाली वास्तववादी ॲक्शन. तर वास्तववादी ॲक्शन या किल चित्रपटामध्ये त्यानं दाखवली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर इकडं तिकडं उपलब्ध नाही आहे, परंतु फ्रीमध्ये जर समजा तुम्हाला पाहायचं असेल तर पुन्हा एकदा मी म्हणन का असे बरेचसे ॲप्लिकेशन आहे जिथं फ्रीमध्ये हा चित्रपट तुम्हाला पाहायला भेटते. ते ॲप्लिकेशन इल्लिगल आहे, त्यामुळे त्याचं नाव मी डायरेक्टली असं घेऊ शकत नाही. पण ते तुमच्याकडं असतीलच, कारण आपण पहिल्या फ्री कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण पहिले पाहत असतो. ठीक आहे. तर मग आता 2 चित्रपट तर मी तुम्हाला सांगितले आहे का, महाराजा आणि किल. तर आता हे चित्रपट तुम्ही तुमच्या सवडीनुसार पहा आणि पाहणं झाल्यावर मला सांगा का चित्रपट तुम्हाला कसे वाटले. तर हे 2 चित्रपट सोडून जर समजा आणखीन कोणते चित्रपट असतील का जे माया पाहायचे राहिले आहे पण तुम्ही न पाहिले आहे तर ते चित्रपट तुम्ही कमेंट करून त्या चित्रपटाचं नाव मला सांगू शकता, जेणेकरून ते चित्रपट मी पाहीन. म्हणजे माया बी तेवढा टाईमपास होते, नाही का. कारण एकंदरीत आता आपल्याला टाईमपास करणं हेच आपलं आयुष्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता बघा तुम्हाला चित्रपट तर सांगितलेले आहे. चित्रपट पाहून मला सांगा चित्रपट तुम्हाला कसे वाटलं. तर आणि पाऊस आला आहे, पर्यटन स्थळी जर समजा तुम्ही जात असाल तर नका जाऊ.
नका जाऊ, कारण आपण पाहून राहिलो का बातम्या फितण्यामध्ये इकडं तिकडं दाखवून राहिले का पर्यटक गेले, पाऊस पडला, पूर वाढला ना पर्यटक अटकले, काही पर्यटक दरीत बिरीत नाल्यामध्ये वाहून गेले, कोसळून मेले, मृत्यू होऊन राहिले. अडचणी येऊन आल्या तर एवढा कायले कंडू चालला तुमचा पर्यटन स्थळी जायचा पावसाळ्यामध्येच? थोडासा पाऊस उतरू द्या, नंतर पर्यटन स्थळी जा. पर्यटन स्थळ कुठं पळून जाणार आहे का पावसामध्ये भिजल्यावरच तुम्हाला आनंद भेटणार आहे अशातली गोष्ट आहे का? समजा जायचं असेल तर थोडंसं म्हणजे सेफेस्ट ठिकाण पाहून जा, नाही का? कारण स्वतःच्या जीवाची काळजी आपण घेतली पाहिजे. ते जर समजा तुम्हाला घ्यायची नसेल तर मग काशी करा. मी का आता माझ्या कामात तुम्हाला सांगणं, काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगून आले. बाकी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.